जर आणायचे असताना तो प्रेस कशी घेऊ शकतो? हाऊ कॅन ही डेअर दॅट? तो प्रेस कशी घेऊ शकतो? हा दुर्बाळे कोण लागला त्याच्या मुसक्या आवळान? जर त्याला MCR भेटला आज, तो सरेंडर झाला, तर समजून जा यांचे हात आहेत ओले त्याच्यामध्ये. का नाही हो कुलकर्णी साहेब, तुम्ही तपास अधिकारी आहे ना, का नाही त्याला अटक केली? का अटक नाही केली त्याला? अशी मस्ती करतोय तो. एका कुटुंबातला मुलगा गेला, त्याची हिंमत आहे का 50 कोटी रुपये द्यायची? गरीब कार्यकर्ता गेलाय. आम्ही जाणार आहोत, आमच्या पक्षाचे संस्कार आहेत, आम्ही जाऊ. जरी आमच्यावर हल्ला करायला आला असेल, त्या भावनेतून आला असेल, तरी एका कुटुंबातला तरुण गेला. मला परत मारण्याचं त्यांनी भाषा केलेली आहे. तेच म्हणतोय मी. आता तर असं वाटतं की पोलीसच म्हणतात की तू ये याला एकदा खलास कर, की जेणेकरून हा आमचा विषय संपेल. अशा पद्धतीची मस्तीची भाषा एक FIR मधला मुख्य आरोपी असताना खुलेआम मुंबईमध्ये जाऊन प्रेस घेतोय आणि पोलीस त्याच्या केसाला धक्का लावत नाहीत. महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगतो की तुमचे आणि राज ठाकरे साहेबांचे कितीही चांगले पारिवारिक संबंध असतील, तर कृपा करून महाराष्ट्र विधिमंडळाच्या एका सदस्याच्या संदर्भात त्याच्या पक्षाचा एक आरोपी अशा प्रकारची प्रेस घेऊन जर आम्हाला चिथावणी देत असेल, तर तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात, गार्डियन आहात, तुम्ही हे कसं सहन करू शकता? शिंदे साहेब, माझा तुम्हाला प्रश्न आहे की माझा जीव गेल्यानंतर शांत होणार आहात का तुम्ही? आणि हा याच्या बापजादे आले खाली स्वर्गातून, याच्या 7 पिढ्या जरी आल्या या दुर्बाळ्याच्या, अमोल मिटकरीच्या केसालाही तो धक्का लावू शकत नाही, कारण त्याच्यासोबत फक्त मनसेचे गुंडे आहेत. अमोल मिटकरी के साथ महाराष्ट्रातली आंबेडकरी जनता आहे, हे त्यानं विसरू नये. तू कुठेही खेळ, निळ्या झेंड्याला खेळशील तर तुझी हाळही मोजल्या जाणार. पारिवारिक संबंध तुमच्यावरच्या कारवाई, तुमच्या संदर्भात तुम्हाला न्याय देण्याच्या आड येते असं तुम्ही आता बोलला, तर तुमचा थेट आरोप आहे का असा की पारिवारिक संबंध मुख्यमंत्र्यांचे? काय म्हणलं पाहिजे मग मी? महाराष्ट्र विधिमंडळाचा मी सदस्य आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे मुख्यमंत्री सभासद आहेत. कॅमेऱ्यात पाहूनच बोलतो, मला समजते कुठं पाहायचं. महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहाचे सन्मान्य मुख्यमंत्री सदस्य आहेत. एका आमदारावर हल्ला झाला. मला अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर विचारपूस केली असती की अमोल ठीक आहेस ना, जशी अजितदादांनी केली, जशी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, त्यांनी पण करायला पाहिजे होती. अंबादास दानवे, आता ते तर वैचारिक, आता शेवटी राजकीय आमचे वेगळे पक्ष आहेत. स्वतः विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी माझी चौकशी केली की काही लागलंय का, घरात सगळे सुरक्षित आहेत का. अशा प्रकारे सगळेजण विचारतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर आमदाराच्या बाबत विचारत नाहीत. म्हणजे हा गुंडा कोणाच्या जीवावर उडतोय तिथं ते तरी सांगा. मिटकरींना न्याय मिळाला नाही पाहिजे, याच्या मागे नेमकं पोलिसांमधला कोणता अधिकारी आहे? तुम्ही थेट कोणाचं नाव घेणार आहात? सर्व अकोला पोलीस, टोटल सर्व पोलिसांची तक्रार, सर्व अकोला पोलिसांची यासाठी चौकशी झाली पाहिजे. जर मला न्याय द्यायचा असेल ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, तर मला जिवंतपणे द्या, मेल्यावर नका देऊ. यांचे सर्वांचे CDR काढा. RJ हॉटेलला हे गळाभेट कशी घेऊ शकता आरोपीची? LCBचा कोण अधिकारी आहे जो गुंडांना मोकाट सोडतो? त्यांनी सोपं समजलं का? एक अमोल मिटकरी मरून जाईल, पण न्याय घेऊनच मरेल, तसा नाही मरणार. आणि तुमच्या माध्यमातून मी सांगतोय, जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मला TVवर पाहत असतील तर हे बरं नाही चित्र महाराष्ट्रासाठी. अशा प्रकारे जर खुनशी लोक सत्तेमध्ये तुम्ही बसवले, त्या राज ठाकरेंच्या पक्षासारखे, महाराष्ट्रात आग लागेल, आग. गोरगरीब लोक मरून जातील. हिंदू, मुसलमान, बौद्ध, मातंग, शीख, इसाई आपसात तुकडे पडतील या लोकांचे. हा विध्वंस टाळा मुख्यमंत्री महोदय. हे चांगलं लक्षण नाही आहे पुरोगामी महाराष्ट्राला. शिवशाहू फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, अण्णाभाऊ साठेचा महाराष्ट्र आहे. हेच लक्षण चांगलं नाही. एक बाप म्हणून आणि एक महाराष्ट्रातला सदस्य म्हणून तुमच्या समोर हात जोडून विनंती करतो, हे खुनशी लोक यांना यांची अवकात दाखवा. आपल्या सरकारमध्ये ती